हाय फ्रेंड्स, तुमचे दीपमाला मेकओव्हरमध्ये स्वागत आहे. तुम्ही बघू शकतात आज मी वॉटरप्रूफ मेकअप केलेला आहे. तुम्हाला चेकसुद्धा करून दाखवत आहे. तुम्ही बघू शकतात ड्रॅग प्रूफ, स्वेट प्रूफ आणि वॉटरप्रूफ असा मेकअप झालेला आहे. मी पाणी टाकूनसुद्धा दाखवलेला आहे. बिलकुलही मेकअप ड्रॅग होत नाही. कट क्रीज आय लुक केलेला आहे मी आणि पाणी टाकून दाखवते की मेकअप आपला निघतो की नाही. कुठेच आपला मेकअप असा ड्रॅग होत नाही आहे. तुम्ही बघू शकतात. जर तुम्हाला असा मेकअप शिकायचा असेल तर स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ फॉलो करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला कोणते प्रॉडक्ट वापरायचे आहे ऑइली स्किनसाठी हे समजणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ फॉलो करा. असाच मेकअप तुम्ही करू शकतात. तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मी क्लिन्झिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकतात माझ्या चेहऱ्यावर बिलकुलही डस्ट वगैरे नाही आहे. स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे. मेकअप करण्याआधी आपलं CTM मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण क्लिन्झिंग आधी केली, नंतर प्रो इफेक्टचे मी टोनर वापरत आहे. या ऑइली स्किनचा मेकअप आहे. टोनर ड्राय झाल्यावरच आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत, ते म्हणजे मॉइश्चरायझर. मेकअप करताना CTM बेस आपला खूपच चांगला हवा, तेव्हाच मेकअप टिकतो आणि लॉंग लास्टिंग होतो. तुम्ही एक एक स्टेप नंतर 10-10, 15-15 सेकंद थांबू शकतात. म्हणजे संपूर्ण नाही बघा. तुम्ही बघू शकतात माझ्या हात बोट असे चिपकत आहेत. म्हणजेच टोनर हे आपले पूर्णपणे ड्राय झाले आहे. आता आपण मॉइश्चरायझर वापरणार आहोत. तर मी इथे ऑइली स्किनसाठी पॉन्ड्सचे मॉइश्चरायझर घेतले आहे. तर चांगल्या प्रमाणात आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचे आहे, कंजूसी करायची नाही आहे. आणि 2 फिंगर्सने आपण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून ते स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होईल. तुम्ही बघू शकतात मी किती वेळ मसाज दिली आहे. स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब झालेले आहे. जर आपल्याला वाटत असेल आपला फेस जर ओला आहे, स्किनमध्ये पूर्ण प्रॉडक्ट गेलेले नाही आहे, तर आपण फॅनच्या साहाय्याने किंवा एखादा पुठ्ठ्याच्या साहाय्याने हवा घालून आपण ते पूर्ण ड्राय करून घेऊया. त्यापुढेच आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत. नेक्स्ट स्टेप आहे आपलं प्रायमर. तर प्रायमर मी अफ्लेटचं मॅजिक ऑइल घेतलेलं आहे. ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे हे. मॅजिक ऑइलमुळे मेकअप लॉंग लास्टिंग होतो. तर तुम्ही शक्यतो ऑइली स्किनसाठी अफ्लेटचं मॅजिक ऑइल वापरा. स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण मसाज करूया. त्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजेच मी एलेगन्सचे करेक्टर यूज केले आहेत. खूपच छान करेक्टर आहेत हे. तर माझे डार्क सर्कल कमी प्रमाणात आहे, म्हणून मी ऑरेंज आणि हलका त्यात येल्लो असे मिक्स केलेले आहे करेक्टर, आणि ते मिक्स करूनच मी अप्लाय करणार आहे. जसे डार्क सर्कल असेल तसेच आपण क्वांटिटी वाढवायची आहे. माझे कमी डार्क सर्कल आहेत म्हणून मी कमी प्रॉडक्ट घेऊन ते मिक्स केले आणि त्यानंतर अप्लाय केले आहे. जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल किंवा डार्क स्पॉट
ॲक्ने स्कार्स असेल तिथे आपण करेक्टर यूज करूया. मी छोटासा फ्लॅट ब्रश घेतलेला आहे, त्या साहाय्याने मी अप्लाय करत आहे आणि त्याच्यानेच ब्लेंडिंग देखील करत आहे. डोळ्याच्या वरती सुद्धा मी आयलिडला लावलेले आहे. मेकअप करताना आपण मेकअप कसा करतो आहे आणि त्याच्या टेक्निक्स, छोटे छोटे टिप्स हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच मेकअप करताना टिप्स, टेक्निक व प्रॉडक्ट देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. जसे आपण प्रॉडक्ट वापरले तसा आपला मेकअप चांगला टिकतो आणि लॉंग लास्टिंग राहतो. त्यामुळेच त्याच्यानेच स्वेटप्रूफ, वॉटरप्रूफ असे आपले मेकअप होतात. तुम्ही बघू शकतात मला जिथे जिथे प्रॉब्लेम वाटत होता मी तिथे तिथे हाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे तिथे आपण कन्सिलर लावून घेऊया आणि ब्रशच्या साहाय्याने हलक्या हातानेच मी ब्लेंड देखील करत आहे. तुम्हाला जर ब्लेंडरने ब्लेंड करायचं असेल तर तुम्ही ब्लेंडर यूज करू शकतात. मी ब्रशच्या साहाय्यानेच ब्लेंडिंग केली आहे. तुम्ही बघू शकतात सगळे प्रॉब्लेम माझ्या हाईड झालेले आहेत. मी ब्लेंडरने देखील ब्लेंड करून दाखवते आहे. हलक्या हाताने आपण ब्लेंडिंग करणार आहोत. जर कुठे एक्स्ट्रा प्रॉडक्ट लागले असेल, जास्तीचं असेल तर ते ब्लेंडरच्या साहाय्याने कमी होऊन जाईल. हलक्या हाताने आपण ब्लेंडर यूज करणार आहोत. जास्त प्रेशर न देता यूज करायचं आहे. तुम्ही बघू शकतात A1 आपला फेस दिसत आहे. त्यानंतर मी अफ्लेर्जाची ग्लॅम पॅलेट वापरलेली आहे. त्यातला मॅचिंग शेड म्हणजे माझ्या स्किन टोननुसार मी घेतला आहे. मी चेक करत आहे कोणता शेड माझ्या स्किन टोननुसार जाईल. तुम्हीही असे चेक करून बघा आणि त्यानंतरच डिसाईड करा तुमचा शेड कोणता आहे. मी फाउंडेशन ब्रशच्या साहाय्याने कन्सिलर यूज करत आहे. तुम्ही बघू शकतात मी परफेक्ट माझा शेड निवडला आहे आणि तोच मी यूज करत आहे. आपल्याला करेक्टर हाईड करायचे आहे, त्यानुसार आपल्याला स्किन टोन मॅच असा शेड निवडावा लागणार आहे. आपल्या स्किनसाठी जो परफेक्ट आहे तोच आपण निवडायचा आहे, ना डार्क ना लाईट. शेड निवडत असताना तुम्ही जर शेड लावून घेतले आणि डार्क लाईट असे शेड लावले तर आपण चेक करणार 10-15 सेकंदानंतर ते लगेच ग्रे पडण्यास सुरुवात होते. त्यानुसार आपल्याला समजते की आपल्या चेहऱ्याचा म्हणजे स्किननुसार आपला शेड कोणता आहे. या प्रकारे तुम्ही फाउंडेशन, कन्सिलर निवडू शकतात. जरा 10-15 सेकंद थांबायचं आणि त्यानंतरच आपला शेड निवडायचा. फेससोबतच तुम्ही कानावर आणि मानेवर सुद्धा अप्लाय करायचं आहे, जेणेकरून ते वेगळं दिसणार नाही. ब्लेंडरच्या साहाय्याने हलक्या हाताने ब्लेंड करूया.
आपण चार्मिसी मिलानोचे फाउंडेशन माझा शेड आहे 02, तर तो अप्लाय करत आहोत। मी ब्लेंडरच्या साहाय्याने कमी प्रॉडक्ट घेऊन ते अप्लाय करत आहे। मी पुन्हा एक लेयर फाउंडेशनची घेतली आहे आणि ते मी अप्लाय करत आहे। हलक्या हाताने ब्लेंड करून घेतले। क्लायंटची डिमांड असते की पिंपल्स वगैरे डायरेक्ट गायब होऊन जायला पाहिजे मेकअप करताना, परंतु मेकअप करताना पिंपल्स वगैरे हाईड केले जातात, म्हणजेच त्याची उंची वगैरे लपवली जात नाही, म्हणजे गायब होत नाही, फक्त ते डार्क स्पॉट वगैरेच लपवले जातात। ब्लेंड केल्यानंतरच आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत। मानेवर सुद्धा आपण अप्लाय करणार आहोत। नंतर मी टार्टचे कन्सिलर यूज केले आहे। हायलाइट पॉइंटवर आपण टार्टचे कन्सिलर यूज करणार आहोत। तुमच्याकडे टार्टचे कन्सिलर नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही कन्सिलर यूज करू शकता। जर तुम्ही अफोर्डेबल असे कन्सिलरच्या शोधात असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा, त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला शेअर करेल। लिक्विड ब्लश घेतले आहे। लिक्विड ब्लश हे जेव्हा आपण फाउंडेशन वगैरे अप्लाय केले तेव्हाच आपण यूज करणार आहोत। पावडर लावल्यानंतर आपण लिक्विड कोणतीही गोष्ट वापरणार नाही आहोत, म्हणूनच लिक्विड ब्लश लावून घेऊया। तुम्ही लिक्विड असे कॉन्टूर सुद्धा करू शकता, परंतु पावडर लावण्याच्या आधी पावडर लावल्यानंतर लिक्विडचे कोणतेही आपल्याला यूज करायचे नाही आहे। ब्लश लावताना आपण बघू शकतात पाठीमागूनच आपण लिक्विड ब्लशची सुरुवात केलेली आहे। हलक्या हाताने ते आपण ब्लेंड करणार आहोत। ब्लेंड करताना आपण हलकी स्माइल करणार, त्यानंतरच आपण ब्लेंड करायचे आहे, म्हणजेच ॲपल चिक्सवर आपण ते पूर्ण ब्लेंड करून घेऊया।
ब्राऊनचे कन्सिलर यूज करत आहे. डार्क शेड होता माझ्याकडे चॉकलेट म्हणजेच ब्राऊन कलरचा, तर तो आपण इथे कॉन्टर म्हणून यूज करूया. तुम्ही बघू शकतात कानाच्या वरूनच मी कॉन्टर करण्यास सुरुवात केली आहे. एक शेप तयार होतो कॉन्टर केल्याने. व्यवस्थित असे ब्लेंड झाले आहे. तुम्ही बघू शकता आय बॉलच्या खालीच आपण ते संपवले आहेत, म्हणजे ब्लेंडिंग केली आहे. त्याच्या पुढे घेऊन गेलेलो नाही आहे. त्यानंतर आपण मॅकचे कॉम्पॅक्ट पावडर यूज करूया. हुडा ब्युटीचे बनाना पावडर घेतली आहे, ती आपण यूज करूया. पावडर लावताना आधी आपले क्रीज लाईन म्हणजेच अंडर आयच्या खाली तिथे आपले क्रीज लाईन जर पडलेल्या असतील तर आधी ब्लेंड करूया, नंतरच पावडर अप्लाय करूया, नाहीतर मग ते क्रीज लाईन दिसतात. डोळ्याच्या खाली फिनिशिंग दिसत नाही. असं दाबून दाबूनच आपल्याला पावडर अप्लाय करायची आहे. पावडर लावण्याआधी आपण जरा हातावर पावडर काढून घेऊया, म्हणजे ते जास्त अप्लाय होणार नाही. खूपच पावडरी असा चेहरा दिसणार नाही. म्हणूनच कधीही पावडर लावताना आधी हातावर जरा काढून घेऊया. स्प्रेड करूनच आपण पावडर अप्लाय करणार आहोत. पूर्ण फेसवर पावडर लावून झाल्यानंतरच आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत. जर पावडरी फेस वाटत असेल आपल्याला तर आपण पावडर ब्रशच्या साहाय्याने पावडर काढून घेऊया. आपला आय मेकअप झालेला आहे. माझ्याकडून ते जरा स्किप झालेला आहे. जर तुम्हाला जर आय मेकअप हवा असेल तर मी तो नंतर अपलोड करेल. एक सेपरेट व्हिडिओ बनवेल त्याच्यावर. आणि नक्की कळवा आय मेकअप लुक कसा झालेला आहे तो. आता आपण आयलाइनर लावूया. शकता माझे आयलाइनर कंप्लीट झाले आहे. मी जरा आणखी टचअप केला आहे लिपस्टिकचा. मी एक डार्क ब्राऊन शेड घेतलेला आहे. लोअर लॅश लाईनला आणखी ब्लेंड केला आहे. शार्प लाईन दाखवली आहे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा आय मेकअप माझा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की शेअर करा. आता आपण करूया हायलायटर. तर चीक बोन, टॉप ऑफ द नोज अँड फॉरहेड, क्युपिड बोन आणि चीक इथे आपण हायलाइट करून झालेला आहे. तर आता तुम्हाला माझा हा फायनल लुक कसा वाटतोय ते सांगा. तुम्ही बघू शकता इथे फिल्टर यूज केलेलं नाही आहे. ओरिजिनल मेकअप दिसतोय हा. तर तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला ते सांगा.
तुम्हाला अजून नवनवीन असे लुक जर शिकायचे असेल तर प्लीज मला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा अँड लाईक करा. आता मी पूर्ण रेडी होऊन येते. हा आहे माझा फायनल लुक. तर आता आपण चेक करूया हा मेकअप वॉटरप्रूफ आहे किंवा नाही. आता आपण पाण्याने चेक करून बघणार आहोत. मी पूर्ण फेसवर पाणी टाकले आहे. आता आपण चेक करूया टिश्यू पेपरवर फाउंडेशन वगैरे लागलेले आहे किंवा नाही. लिपस्टिक सुद्धा वॉटरप्रूफ आहे, तर टिश्यूला लागत नाही. आणि तसंच आय शॅडो सुद्धा ते तुम्ही बघू शकतात. वॉटरप्रूफ आणि ड्रॅगप्रूफ, स्वेटप्रूफ असा हा मेकअप आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा. प्लीज कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.